नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात सगळेजण? अपेक्षा करते सगळेजण स्वस्त आणि मजेतच असाल। तर आज मी तुमच्यासोबत माझे संध्याकाळचे रुटीन शेअर करत आहे आणि काही अशा टिप्सही तुम्हाला देणार आहे जेणेकरून सकाळची तुमची जी टिफिनची घाई गडबड असते ती ती कमी होऊन जाईल आणि अगदी झटपट तुमचं सकाळचं टिफिन बनून जाईल। आणि छोले चण्याची रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सकाळीच मी छोले चणे भिजत घालून ठेवले होते आणि ते कुकरमध्ये मी आता शिजवायला ठेवलेले आहेत। आता पहा, एका सोबत मी 2-3 कामही करणार आहे। जसे की आता मला सकाळी वटाणे आणि बटाट्याची भाजी टिफिनसाठी बनवायची आहे। तर त्यासाठी वटाणे मी आधीच फ्रीजमधून काढून ठेवलेले आहेत आणि सोबतच मी बटाटे आणि वटाणे दोघीही आताच शिजवून ठेवणार आहे। कारण की सकाळी जी आपल्याला टिफिनची घाई गडबड असते ती अगदी कमी होऊन जाणार। म्हणजे वटाणे आणि बटाटे जर बाफलेले असले तर सकाळी फक्त फोडणीच करायची असते, तर अगदी झटपट म्हणजे 10 मिनिटातच आपली सकाळची टिफिनची भाजी बनवून तयार होईल। तर असंच जर रात्री सकाळचं प्लॅनिंग करून ठेवलं तर सकाळी जास्त घाई गडबडही होत नाही आणि आपली टिफिनही लवकर बनवून तयार होते। मी तर नेहमी अशीच सकाळची थोडीफार तयारी रात्रीच करून ठेवते, म्हणजे सकाळी लवकर आपला टिफिन बनवून तयार होते। आता पहा, भाजी शिजल्यानंतर भातही लागणारच आहे, रस्स्यावाली भाजी आहे म्हणून। तर त्यासाठी काय करायचं, जो तांदूळ आहे तो आपल्याला 10 मिनिटं आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकायचा आहे। म्हणजे जोपर्यंत आपली भाजी शिजते, म्हणजे चणे शिजतात तोपर्यंत तांदूळ मस्त आपला भिजला जातो। त्याला वेगळा भिजवत घालायची गरज पडत नाही। 10 मिनिटं आधी जर आपण त्याला धुवून ठेवला तर तो मस्त भिजला जातो आणि त्याचा भातही अगदी मस्त मोकळा होतो आणि जास्त गॅसही वाया जात नाही। अगदी 1 ते 2 शिट्टीतच आपला भात बनवून तयार होतो। तर मी कोलम तांदूळाचा भात बनवत असते, मस्त मोकळा मोकळा भात होतो त्याचा। तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवर जरी लक्ष दिलं तर आपला वेळही वाया जात नाही आणि आपला गॅसही वाया जात नाही आणि जेवण सुद्धा रुचकर म्हणजे स्वादिष्ट बनते। शेवटी घर चालवायचं आहे तर थोडी थोडी कंजूसाई म्हणजे थोडी थोडी बचत तर आपल्याला करावीच लागणार आहे। तर थोडा थोडा गॅस वाचवूनही आपली बचत होऊ शकते, बघा ना। चला, आता इथे चणे शिजत आहे तोपर्यंत म्हटलं कांदा कट करून घेऊया, म्हणजे लवकर आपला मसालाही भाजला जाईल। आता तसा तर हा व्हिडिओ मी नवरात्रीच्या आधीच शूट करून ठेवला होता, पण मला एडिट करायलाच काही वेळ मिळाला नाही। पण म्हटलं चला, उशिरा का असे ना व्हिडिओ तुमच्यासोबत पोहोचवूनच घेते। तर तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। थोडा उशिरा का असे ना, पण शुभेच्छा तर द्यायलाच हव्या। आता संध्याकाळची वेळ होती, म्हणजे 5च वाजले होते अजून, पण बाहेर जेवढे काही कपडे सुकले होते तेवढे काढून आणले आणि व्यवस्थित घडी करून म्हटलं मस्त कपाटात ठेवून द्यावे। कारण असं तर पावसाचा काही ठिकाणा नाही, कधी येतो आणि कधी ऊनही पडते। या वर्षी तर श्राद्ध पक्षामध्ये सुद्धा एवढा जोराचा पाऊस सुरू होता की विचारूच नका। म्हणजे श्राद्ध पक्षातले अर्धे 8 दिवस तर नुसते पावसातच गेले। आधीच्या समयमध्ये श्राद्ध पक्षाचे 15 दिवसामध्ये एवढं कडक ऊन पडायचं की पाऊसचा एकही थेंब पडत नव्हता। पण आता वेदर एवढा चेंज झालेला आहे की पावसाचा काही ठिकाणा नाही। अगदी दिवाळीतही केव्हा पाऊस पडेल याचाही नेम नसतो आणि श्राद्ध पक्षातही पाऊस पडतो। सुरुवातीला तर आपल्याला थोडे 1-2 महिने पाऊस खूप आवडतो, पण जसा जसा वेळ जातो तसा तसा पावसाचा वैताग यायला लागतो। कारण कपडेही सुकत नाही आणि घरही असं जसं ओल्यासारखं लागत असते, म्हणून पावसाळ्याचा तर आता कंटाळाच आलेला आहे। चला, आता कपड्याच्या घड्या करून ठेवून दिल्या। आता म्हटलं मसाला तयार करून घेऊया। तर आधी कांदा भाजायला ठेवून दिलेला आहे। आता कांदा भाजायला थोडासा उशीर तर लागणारच आहे। तोवर म्हटलं काय करावं, तर तेवढ्यातच लसूण सोलून घेऊया म्हटलं। कारण असं तर मी आठवड्याचा लसूण सोलूनच ठेवत असते, पण आता माझा तोही संपला होता, म्हणून म्हटलं इथं खाली रिकामं उभं राहण्यापेक्षा लसूणच सोलून घेऊया। जेवढा लसूण सोलला जाईल तेवढा पुढे आपल्याला कामीच येणार आहे, तर म्हणून इथे मी लसूणच सोलून घेत आहे। तर जेवढे 2-5 मिनिटं मिळाले तेवढेही कशाला वाया घालवायची। काही ना काही काम होत असेल तर ते का नाही करून घ्यायचं। शेवटी वेळ हा किती अमूल्य आहे हे कुणालाच सांगायची गरज आहे तरी का। आता एवढ्या वेळामध्ये चणे सुद्धा मस्त शिजले होते आणि आता चणे काढून मी लगेचच यामध्ये वटाणे आणि बटाटे सुद्धा बाफून घेणार आहे। म्हणजे सकाळची जी घाई गडबड होते ती अगदी कमी होऊन जाईल आणि सकाळचं काम अगदी थोडं म्हणजे अर्ध होऊन जाईल। म्हणून यासाठी मी आधी वटाणे शिजवून घेणार आहे। त्यानंतर वटाणे शिजायला जास्त काही उशीर लागत नाही, 1 ते 2 शिट्टीतच वटाणे शिजले जातात। त्यानंतर यामध्ये मी बटाटेही शिजवून घेईल सकाळच्या टिफिनसाठी। आणि आता कांदाही भाजला गेलेला आहे। तर आता जे खोबऱ्याचं कीस येते, म्हणजे जे डेसिकेटेड कोकोनट येते
ते मी 2 चमचे घातलेले आहे आणि त्याला भाजायला जास्त उशीर लागत नाही, 1-2 मिनिटातच भाजलं जाते। आता कांदा खोबरं तर भाजलं गेलेलं आहे, तर त्याला थंड व्हायला थोडासा वेळ होईल आणि तेवढ्यात संध्याकाळचीही वेळ झाली होती, म्हणजे दिवाबत्तीची वेळ झाली होती। 6 ते 6:30 वाजले होते। म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया। तर जेव्हा कधीही आपण दिवाबत्ती करतो तेव्हा दरवाजे खिडक्या आपण उघडे करून ठेवायचे, म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी आई येण्याची वेळ असते, म्हणून किमान अर्धा तास तरी आपल्याला दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवायला पाहिजे। आता सगळ्यात आधी दिवा लावण्याआधी मी कापूर लावून घेत असते। कापूरचा सुगंध सगळ्या घरभर प्रसरतो आणि जी नेगेटिव्हिटी असते ती सगळी बाहेर निघून जाते, म्हणून रोज संध्याकाळच्या वेळी कापूर हा नक्कीच घरामध्ये लावला पाहिजे। चला आता दिवा लावून घेते आणि दरवाजामध्ये सुद्धा एक दिवा मी रोज लावत असते। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला माझं मंदिर दाखवलं होतं, कारण सकाळी अशी मस्त माझी पूजा झालेली होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया। चला आता दिवाबत्ती करून मी सगळा मसालासुद्धा वाटून घेतला होता। यामध्ये मी लसूणसुद्धा घातला होता बरं का। आता चला फोडणी देऊन घेऊया मस्त झणझणीत भाजी बनवण्यासाठी। 3 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम होईल, त्यानंतर 1 ते सव्वा चमचा मी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान अशी तडतडली की 1 चमचा जिरं घालायचं आहे, मग 2 तेजपत्त्याचे पाने घातलेले आहे, 3 लवंगा, 3 काळी मिरी आणि थोडा 1 तुकडा तेजपत्ता घातलेला आहे आणि मसाला छान भाजल्यानंतर जो मसाला आपण वाटून ठेवला होता कांदा खोबऱ्याचा तो यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत। 1.5 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट घातलं होतं आणि 1 चमचा मी काश्मीरी मिरची घातली होती, म्हणजे रंग थोडा छान येईल, लालसर असा रंग येतो। आणि तिखट जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। आता हा मसाला जेवढा चांगला भाजला जाईल तेवढी तुमची भाजी टेस्टी होईल। तर मला तरी असं वाटते जेवढा तुमचा मसाला चांगला भाजला जातो भाजीलाही तेवढीच चांगली टेस्ट येते, म्हणून मसाला भाजायला अजिबात घाई गडबड करायची नाही। मीडियम आचेवरती मसाला चांगला भाजू द्यायचा आहे। आधी सुरुवातीला थोडंसं पाणी घालून भाजू द्यायचा, नंतर याला असंच भाजू द्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला मस्त भाजू द्यायचं आहे। थोडा वेळ लागू शकतो मसाला भाजण्यासाठी, पण भाजी ही मग तेवढीच टेस्टी होते। तर सुरुवातीला पाणी थोडंसंच घालायचं, नंतर थोडं भाजलं गेलं की पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि याला तेल सुटू द्यायचं आहे। पहा किती मस्त तेल सुटलं आहे ना। तर आत्ता आपला मसाला प्रॉपर भाजला गेलेला आहे। आत्ता आपल्याला यामध्ये शिजलेले चणे घालायचे आहे, तर पाण्यासोबतच घालायचे आहे आणि तुम्हाला किती दाट किंवा किती पातळ भाजी पाहिजे आहे त्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे। तर पहा याप्रमाणे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मी 1.5 चमचा मीठ घातलं होतं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। तर उकळी आल्यानंतर यामध्ये कसुरी मेथी अचूक घाला, कसुरी मेथी घातल्याने खूपच छान टेस्ट येते। माझ्याजवळ होती पण कुठे ठेवली होती मला ती ऐन टायमावर सापडलीच नाही, म्हणून मी नाही घातली आणि कोथिंबीर ही माझी संपली होती म्हणून कोथिंबीर सुद्धा घातली नाही। आता भाजी भात सगळा स्वयंपाक झाला की मी काय करते माहिती आहे का, सगळा भाजी भात जेही बनवलेला स्वयंपाक असतो तो वेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवते आणि जेवढेही भांडे निघालेले असतात जेवणाच्या आधी तेवढे सगळे मी घासून घेते, कारण की माझं किचन छोटं आहे, मग एकदाच जास्त राडा पडला की इथं घासायला जमत नाही, म्हणून जेवणाआधी जेवढे भांडे निघतात तेवढे सगळे मी आधी घासून घेते। मग जेवणानंतर काय 2-4 ताटं असतात बस, तेवढेच घासायला जास्त काही उशीर लागत नाही। आणि तसंही मग जेवण केलं की थोडासा आळसच येतो भांडे घासायला, म्हणून मी आधीच थोडेफार भांडे घासून घेते, मग कमी भांडे निघतात आणि भांडे घासल्यानंतर लगेचच मी किचनसुद्धा स्वच्छ करून घेते। तर पहा दिवसा तर मी काही किचन वगैरे धुत नाही, असंच ओल्या फडक्याने पुसून घेते, कारण दिवसभर आपण घरात असतो म्हणून दिवसा काही किडे वगैरे निघत नाही, पण रात्री मात्र सगळं बंद असते, म्हणून थोडाही जरी कचरा खरकट वगैरे जरी किचन वट्यावरती राहिलं तर मग कॉकरोच होण्याची भीती असते आणि किडे वगैरे सुद्धा होतात, म्हणून रात्रीचे मी स्पेशल किचन पूर्ण स्वच्छ करून मगच झोपते। कितीही उशीर हो मला रात्रीचे भांडे आणि किचन स्वच्छ करणं हा माझा एक नियमच
कामच आहे आणि तसंही सकाळ सकाळी जर आपल्याला स्वच्छ किचन दिसलं तर काम करायची ही हौस वाटते आणि सकाळची कामे सुद्धा पटापट होतात. म्हणून कधीही रात्री आपलं किचन स्वच्छ करून नंतरच झोपायला जावे. किती छान आता किचन स्वच्छ वाटत आहे नाही का? असं खाली खाली किचन असलं की किती मस्त वाटते नाही? पण हे थोडा वेळच राहणार आहे. पुन्हा जेवण झालं की तेच भांड्याचा ढीग इथे लागून जाईल आणि पुन्हा ते किचन भरलं जाईल. आता किचन छोटं आहे म्हटल्यावरती पसारा तर होणारच आहे. एवढा भांड्याचा ढीग आता घसलेला आहे. आता पुन्हा जेवण केल्यानंतर अर्ध्या भांड्याचा ढीग घसावा लागणार आहे. चला असो, आपल्या स्त्रियांचं जीवनच असं आहे, आपल्याला कधी आराम मिळणार काय माहिती. चला, मस्त अशी तर्रीदार भाजी बनवून तयार झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका व्लॉगसोबत. बाय.